बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथील शेतकरी दयानंद बादगुडे हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बसवेश्वर चौक शेळगाव आर ते वाणेवाडी पुढे काटी तुळजापूर असा 3 किलोमीटर अंतराचा शिवेवरील रस्त्याच्या कामाविषयी विचारणा करण्याबाबतचा अर्ज बार्शी तहसीलदार यांच्याकडे घेऊन गेले असता तहसीलदार कचेरीतील कर्मचारी गुळवे यांनी अत्यंत मुजोरपणे उत्तर दिले. रस्ता तयार करणे, झुडपे काढणे, त्याचा पाठपुरावा करणे, रस्ता मोकळा करून देणे अशी फालतू कामे आम्ही करत नाही. आम्हाला तेवढंच काम नाही. तुम्ही कलेक्टरकडे नाही तर कोर्टाकडे जा. येथे वेळ घालवू नका, आम्हाला त्रास देऊ नका असे म्हणत अर्ज न स्वीकारता अपमानास्पद वागणूक देत शेतकऱ्यांना परत पाठवले. यावरून शेतकरी वर्गातून संतापाची लाट पसरली आहे. तो संताप मीडिया समोर व्यक्त केला. नमस्ते. हे अर्ज घेऊन हे आजोबा तहसील कार्यालय बार्शी येथे गेले होते. तरी तिथे कर्मचारी तहसीलमध्ये कर्मचारी गुळवे म्हणून आहेत, अधिकारी आहेत. तरी त्यांनी विचारलं किंवा ह्या रस्त्याबद्दल काय काय झालं आहे काय नाही. माझासुद्धा वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे की मला त्यांनी ह्याच्या आधी पूर्वी बोलले की लय तुम्ही फिरून आला, राज्यपालाकडे गेला, लोकायुक्ताकडे गेला, मंत्रालय कुठं जरी गेलं तर आमच्याकडेच यावं लागते. आणि तलाट्या तहसीलचं काम नाही की रस्ता काटाड्या काढणे, डांबरे करून देणे, हे आमचं काम नाही आणि आम्हाला काय फरक पडत नाही, तुम्ही कुठं जायचं जावा. आणि उत्तरं त्यांनी मला कुठल्याच कार्यालय पत्राचे दिले नाहीत, परंतु आम्हाला उत्तर दिले म्हणून सांगितलं. आणि जेव्हा मी बोललो तेव्हा एक उत्तर फक्त त्यांनी आत्तापत्र दिले. आणि ह्या माझा तर अनुभव आहे, पण मी आत्तापत्र हे मी कुणाला सांगितलं नाही. ह्या बाबासुद्धा काय म्हणणं काय काल झालं ते सांगा तुम्ही. बोला तिथनं. हां बोला. मी काल गेलतो भेटासाठी. हे मी जवळजवळ दिले किती लई दिवस झालं. मग ते मला कोणाकडे जायचं माहिती नसताना मी म्हणलं तर तलाठी म्हणलं तलाठी भाऊसाहेब विचारलं होतं किंवा ही कोणाला भेटू तर गुळमी आहे तर म्हणलं तिथं नाईक तहसीलदारच्या ह्याकाल्या बाजूला त्या ठिकाणी जाऊन विचारा. मी कागदपत्र दिले ते म्हणलं त्यांच्याकडेच. मी तलाट्याला इथं दाखवला रस्ता बघितलं, त्यांनी द्या म्हणले, त्यांना दिले. हे अर्ज हे तयार करून दिलेले आधीच होते पण तरी बी दिले अजून. तर ते म्हणतो तुम्ही मंत्रालयात जायचं, तिथनं काय असेल ते त्याचे पैसे मंजूर करून आणायचं, मग तुम्हाला डांबरे रस्ता होईल असले तसले बरेच म्हणल्यावर मग आपलं घेतलं कागदपत्र ना आलो माघारी. आणि कुठं फेकून देतो म्हणले? हे आम्ही कचऱ्यात फेकून देत असतो. म्हणलं हे काय तुम्हाला ही अर्ज जवळजवळ 100 शेतकऱ्याचा अर्ज आहे, सह्या असणारा. आणि हे अर्ज कुठं फेकून देतो म्हणतो मला? पंचायत समितीमध्ये फेकून देतो म्हणलं आम्ही. अशी कंडिशन आहे त्या अधिकाऱ्याची. ही माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला सुद्धा असे बोलले, परंतु मी माझे शेतकऱ्यांसाठी काम करून घ्यायचे होते म्हणून मी कुठला सुद्धा त्यांना प्रतिसाद दिला नाही. परंतु अशी कंडिशन आहे, ते गुळवे जे आहेत तिथले अधिकारी त्याने असे बोलतात. आणि तहसीलदार हे चांगले, तहसीलदारबद्दल माझी किंवा कुणाही अधिकाऱ्यांनी मला तक्रार नाही. सगळेजण सहकार्य करतात, परंतु एकमेव अधिकारी असा आहे की कसली सहकार्य करायची भूमिका घेत नाही आणि किंवा नीट बोलत नाही किंवा वेळेत काम तर होतच नाही. मी आता ह्या कामासाठी जवळजवळ 4 वर्ष झालं पाठपुरावा करतो, एक उत्तर दिलं नाही. एक फक्त जेव्हा मी बोललो त्या दिवशी उत्तर दिलं, ते बी लोकायुक्तच्या पत्राला. तोपर्यंत कसलीही दखल घेतलेली नाही. उलट शेतकरी ही समजत नसते बाबा काय चुकले असेल, ठीक आहे काय चूक झाली असेल, अरे शेतकऱ्याचा तोच उद्योग नाही की दररोज उठून अर्ज द्यायचा किंवा काय करायचा. समजावून सांगायला पाहिजे. असं ना सांगता डायरेक्ट अंगावर येण्याचा प्रकार चालू आहे तहसील कार्यालय बार्शीमध्ये. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र. हा शिवहद्द रस्ता आहे. 2 जिल्ह्याला जोडणारा, सोलापूर धाराशिव 2 तालुक्याला जोडणारा, बार्शी तुळजापूर आणि 2 गावाला जोडणारा शेळगाव वाणेवाडी हा शिवहद्द रस्ता आहे. आणि ही पूर्व पश्चिम महाराष्ट्र मराठा शिवाय इथून इकडं धाराशिवला जातो हा रस्ता. इथून इकडं बार्शी आणि इथून इकडं राज्यमार्गाला जातो सोलापूर असं आहे. आणि हे जे आहे या शिवहद्दी रस्ता मिळण्यासाठी बार्शी तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा चालू असताना हे गुळवे साहेब, तिथले जे गुळवे साहेब कर्मचारी आहेत त्याशी उडवडीचे उत्तर देतात. इथून हे 150 मीटर रस्ता जे आपल्या समोर दिसत 150 मीटर रस्ता चालू आहे, 30 मीटर रस्ता बंद आहे. आणि तिथून पुढे जवळ 300 मीटर रस्ता आहे. असं आहे. इकडं हे शिवहद्द आहे, महत्त्वाचे बसवेश्वर चौक शिवहद्द. तर 4ही रस्ते इथं येतात. हे पूर्व
पश्चिम, दक्षिण आणि उत्तर.